बडनेरा शहरातील रेल्वे स्टेशन समोरच एका गल्लीत भर दिवसा एका तरुणाची चाकूने भोसकून दोघांनी 22 डिसेंबरला निर्गुण हत्या केली होती। या घटनेला आता 24 तास उलटून सुद्धा दोन्ही आरोपी पसार असल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन येथे आपला आक्रोश व्यक्त केला। आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा अंतिम संस्कार करणार नाही असा इशारा देऊन अनेकांनी आपला संताप व्यक्त केला। अखेर 5 तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेणार असे आश्वासन बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिले। बडनेरा शहरातील रेल्वे स्थानक समोर असलेल्या तिरुपती हॉटेल समोरील गल्लीत जुनी वस्ती टिळकनगर राहणारा 28 वर्षीय विक्रम पप्पू संगते या युवकाची चाकूने गंभीर वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना 22 डिसेंबरला भर दुपारी घडली होती। मृतक हा तिरुपती हॉटेल जवळील गल्लीत दररोज यायचा। 22 डिसेंबरला मृतक विक्रम तिरुपती हॉटेल गल्लीत आला असता त्याला दोघांनी बेदम पिटाई करीत चाकूने पोटात डोक्यावर गंभीर वार करीत रस्त्यावर आणून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगरसह पोलीस ताफ्यासह QRT पथक तात्काळ पंचनामा करून प्रभात कॉलनी नवी वस्ती राहणारा आयुष नरेश मेश्राम सह गांधीनगर जुनी वस्ती राहणारा लवकेश वीरेंद्र चौधरी या दोघांविरुद्ध कलम 302-34 अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्या शोधात पथक रवाना झाले। मात्र 24 तास उलटून सुद्धा दोन्ही आरोपींचा शोध न लागू शकल्याने नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन येथे 23 डिसेंबरच्या दुपारी मोठा जमाव केला। आरोपी बिनधास्त स्टेटस ठेवून फिरत आहे। पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नाही असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला। बडनेरा शहरात काल भर दुपारी एका युवकाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। भर चौकात वर्दळच्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशन समोर हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यारांना अजून बडनेरा पोलीस पकडू शकले नाही, त्यांना अरेस्ट करू शकले नाही। त्याच्या निषेधार्थ त्या युवकाच्या नातेवाईकांनी आणि त्या समाज बांधवांनी बडनेरा पोलीस स्टेशनात धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। शेकडो प्रमाणात महिला पुरुष येथे आलेले आहेत आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत। 2 दिवस झाले तरी आरोपींना अरेस्ट का केलं नाही या निषेधार्थ त्यांनी हा इथं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात त्या मृतदेहाची इथे आणणार आहेत आणि जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत इथून मृतदेह हलवणार नाहीत असा त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे। या संदर्भात माझ्यासोबत येथील काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसून येत आहेत, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। येथील समाज बांधवाचे एक नेतृत्व करणारे मुकेश संगीती माझ्यासोबत आहेत। क्या बोलेंगे इस हत्या के बारे में आप? सर कुछ नहीं, हमें बस इतना ही चाहिए। जिस तरह आरोपियों ने ये हत्या की है हम भी उन आरोपियों को सज़ा दिलाना चाहते हैं, बस बाकी कुछ नहीं। और जल्द से जल्द कार्रवाई की जाए और उनको अटक किया जाए। अभी तक पुलिस कर्मचारियों का तरफ से कुछ दिखा नहीं। आज 2 दिन हो गए, 2 दिन से कोई भी आरोपी अटक नहीं हुआ, तो कृपया जल्द से जल्द ये कार्रवाई करें, नहीं तो हमें कानून हाथ में लेना पड़ेगा और हमें न्याय लेने के लिए आरोपींना ताबडतोब अटक करावी अन्यथा कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल अशी भाषा येथील संगीते यांनी वापरलेली आहे। आणि या संदर्भात अजून माझ्यासोबत एक नागरिक आहेत, नाम क्या आपका? रमेश जी चंडाली बोल। तो सर आपको हम ये कहना चाहते हैं कि कल से हमारे बच्चे का एक हत्या हो गई है, तो आपसे हमें यही कहना है कि आपके जो पुलिस सुरक्षा अधिकारी लोगों ने अभी तक कुछ भी नहीं किया है हमारे लिए, तो आप जल्द से जल्द ये कार्य करें और उनको अपराधी लोगों को आप जल्दी से अरेस्ट करें, नहीं तो फिर हम नहीं बढ़ना चाहिए, वातावरण नहीं बढ़ना चाहिए, नहीं तो हम सभी मिलकर आगे की कार्य करेंगे। वातावरण चिघळू नये अशी यांची अपेक्षा आहे, म्हणून पोलिसांनी लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करावी अशी यांची मागणी आहे। आणि या संदर्भात माझ्यासोबत अजून एक येथील बांधव आहेत, नाम क्या आपका? किशोर सामने मैं चाचा हूँ लड़के का, तो हमारा भी ये कहना है साहब कि तुरंत उनको अर्जेंट अटक करो, यानी बाथरूम में बढ़ने को नहीं होना। जितना बाथरूम में बढ़ेगा तो उसके लिए बेकार है बात, कुछ भी हो सकता कम ज़्यादा। इसलिए हाथ जोड़ के विनता है साहब से कि तुरंत उस पर एक्शन लो, अरेस्ट करो, सिर्फ अरेस्ट कर लो, बस इतना ही बोल के मत दो। जैसा आपने बोले वैसा आप ही बोलो। आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा मृतकाचे अंतिम संस्कार करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। मोठ्या प्रमाणात महिला इथे आक्रोश करीत आहेत आणि शेकडोच्या प्रमाणात महिला सुद्धा जमल्या आहेत, ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत आहेत। क्या बोलेंगे इस संदर्भ में? मैं ये बोलूँगी कि भाई हमको जल्द से जल्द आरोपी यहाँ चाहिए।
इससे ज़्यादा मैं कुछ नहीं बोल सकती। नहीं तो हमारी बॉडी यहीं रहेंगी, हमारे जो मर्डर हुआ वो यहीं रखेंगे हम, और हम सब भी यहीं रहेंगे जब तक हमको न्याय नहीं मिलेगा। हम तब तक यहाँ से हलेंगे नाही। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत महिला सुद्धा या पोलीस स्टेशनमधून जाणार नाहीत अशी सुद्धा त्यांनी इथं धमकी दिलेली आहे। आणि अजून माझ्यासोबत काही महिला आहेत, किती का बोलेंगे इसके बारे में? हमको न्याय हो ना, हमारा बच्चा मर चुका है, अभी तक आरोपी बाहर घूम रहे हैं। पुलिस कर रही क्या है? व्हाट्सएप पे डाल रहे, डेटा सा लगा रहे, क्या कर रही है? हमारा बच्चा मर चुका, हमको हमारा बच्चा आरोपी ठहरा दिए। जो मर चुका है उसको आरोपी ठहरा है, वो गुनहगार था। हमारा बच्चा का गुनहगार था, और जिसने गुनाह नहीं करा उसको मार दिया। यांचं असं म्हणणं आहे की जो आरोपी आहेत ते खुलेआम फिरत आहेत, पोलीस त्यांना पकडत नाही आहेत, त्यांना काहीतरी शय देत आहे असा त्यांचा आरोप आहे। आणि ज्यांची हत्या झालेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला असं यांचं म्हणणं आहे। सिद्धार्थ सोबत मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती। पोलीस स्टेशन परिसरात शेकडो नागरिकांनी ठिय्या दिला। या दरम्यान बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्यासोबत चर्चा सुद्धा करण्यात आली। 5 तासात मारेकऱ्यांना ताब्यात घेणार असल्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक मगर यांनी दिले।